ठेवा सगळं रागवत लोक. हा ठेवायचं थांब. सो सगळी तयारी झाली आहे आणि आता आपण निघतोय तुळजापूरला. तर थोडं पुढे जाऊन मी परत तुम्हाला आजचा जो प्रोग्राम आहे, आजचं मी काय काय करणार आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो पहिले आत्ता इथनं निघूया. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रोड ट्रिप्स विथ नील. सो आजचा प्रोग्राम जो आहे तो आपला असा आहे की आत्ता आपण सकाळचे आत्ता 8 वाजलेत आणि मी आत्ता निघालो आहे तुळजापूरला. आणि तुळजापूरपासून आपण रिटर्न जाणार आहे ते मुंबईला. जर आपण वेळेत असू तर मुंबईला जाऊ, नाहीतर मग पुण्यात परत एक हॉल्ट घेणार आहे आपण. सो आत्ता हा जो हायवे, हा तुळजापूर हायवे आणि तुळजापूर रोड आहे. तर तुळजापूर रोडने आत्ता मी चाललो आहे. तो निघूया फटाफट. ओके, तर मी आत्ता आलो आहे तुळजापूरला आणि इथे गाडी पार्क केली आहे आणि आता पार्क करून मी चाललो आहे मंदिरात आणि मंदिराचा इतिहाससुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्या भारत देशात 108 शक्तिपीठं आहेत. त्यापैकी 3.5 शक्तिपीठं ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यातील एक शक्तिपीठ म्हणजे आई तुळजाभवानी आहे. तुळजाभवानी माता भगवती, भवानी अशा अनेक नावाने प्रसिद्ध आहे. आई तुळजाभवानी माता ही स्मृती देणारी, प्रेरणा देणारी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता आहे. मंदिराचा इतिहास असा आहे की इतिहास आणि पुराणतत्वदृष्ट्या हे मंदिर यादवकालीन मानले जाते व काहींच्या मते 17व्या-18व्या शतकातील हे मंदिर मानले जाते. आई तुळजाभवानी मातेची कथा अशी आहे की कृतयुगात कर्मद नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती ही फार सुंदर व पतिव्रता होती. तिला एक सुंदर पुत्ररत्न प्राप्त झाले, पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही, कारण कर्मद ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला, पण अल्पवयीन मुलाला मागे टाकून सती जाऊ नये असे एका महान ऋषीने सांगितले. त्यामुळेच ती मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. तिथे तिने घोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू असतानाच तिथे कुकर दैत्य तिच्या सौंदर्यावर भाळला. त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागल्या आणि त्यातच त्याने तिला स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या भंग केली. त्या दैत्यापासून रक्षणासाठी तिने आदिमायाचा धावा केला. त्यावेळी देवी तिच्या रक्षणासाठी धावून आली आणि देवीने त्या दैत्याचे त्रिशूळाने शिर धडावेगळे केले आणि दैत्याला ठार मारले. देवी लगेच धावून आल्याने तिला त्वरिता असे नाव पडले. पुढे त्वरिताचे तुळजापूर झाले, नंतर तुळजाभवानी झाले.
भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवता त्वरिता तुळजा या नावाने ओळखली जाऊ लागली. संपूर्ण भारतात कुलदैवत म्हणून मान या देवीला आहे. नंदीच्या सिंहासनात पूर्वमुख अशी तुळजाभवानी मातेची सुंदर आणि रेखीव मूर्ती आपणास दर्शनाला मिळते. आणि ही मूर्ती स्थलांतरित असल्याने वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते. देशातूनच नाहीतर परदेशातही देवीचे भक्त आहेत. मंदिराच्या दक्षिणेला जो दरवाजा आहे त्याला परमार दरवाजा असे म्हटले जाते. जगदेव परमार या महान भक्ताने स्वतःचे शीर 7 वेळा देवीला अर्पण केले. अशी श्लोक रचना या दरवाजावर केलेली आहे. स्वतः चिंतामणी दगड होता तो, आणि त्याच्यात मी एक प्रश्न होता माझ्या मनात तो केला आणि त्याचा होकार मिळाला मला. सो आता तेच करून आपण चाललो आहे बाहेर. भवानी मातेचे दर्शन घ्यायला वर्षातून एकदा तरी आपण इथे यायला पाहिजे. ओटी भरून आईच्या नावाचा उदो करा. नक्की तुमच्या जीवनातील संकट दूर होतील. फक्त विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचवा.